सुगम लर्निंग या शैक्षणिक चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो मी आपले मनपूर्वक स्वागत करतो। स्टँडर्ड 8 इयत्ता 8वी स्कॉलरशिपसाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे डिग्रीज ऑफ कंपॅरिझन वर। डिग्रीज ऑफ कंपॅरिझन हा ग्रामरचे वेगवेगळे जे टॉपिक्स स्कॉलरशिपसाठी विशेषतःने विचारले जातात त्याच्यामध्ये एक आव्हानात्मक चॅलेंजिंग असा ग्रामरचा टॉपिक आहे। आपण आता हे टॉपिक मध्ये स्कॉलरशिप मध्ये कोणत्या फॉर्मॅट मध्ये कोणत्या स्वरूपामध्ये प्रश्न विचारले जातात त्या प्रकारचे प्रश्न आपण आज पाहणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला डिग्रीज ऑफ कंपॅरिझनची इन डिटेल माहिती दिलेली आढळेल। त्याची माहिती लिंक सहित डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे। तर आता आपण वळतो आहोत आपल्या एक्झाम्पल्स कडे। हे एक्झाम्पल्स म्हणजे प्रतिकात्मक आहे की कोणकोणत्या स्वरूपामध्ये प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्नांचं स्वरूप लक्षात यावं म्हणून मी तुम्हाला आज इथे मदत करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणार आहात जेणेकरून तुम्हाला सर्व उदाहरणांची माहिती होईल आणि स्कॉलरशिप परीक्षेला फेस करताना तुम्ही अधिक विश्वासाने अधिक कॉन्फिडन्सनी जाऊ शकाल। सो लेट अस स्टार्ट। पहिला आहे भालू द बियर इज ॲज स्लाय ॲज फॉक्स। पहा स्लाय हा ऍडजेक्टिव्ह इथं वापरलेला आहे। स्लाय चा सिनोनिम आहे कनिंग म्हणजे धूर्त, बरोबर आहे। तर हे दिलेले जे वाक्य आहे ते कोणत्या डिग्री मध्ये योग्य बसतं त्याचा जो फॉर्म आहे त्याचे जे स्ट्रक्चर आहे ॲज स्लाय ॲज हे कोणत्या डिग्रीशी संबंधित आहे ते आपण शोधून काढणार आहोत। खाली दिलेले उदाहरण पहा। पहिली ऑप्शन आहे सुपरलेटिव्ह डिग्री, दुसरी डिग्री आहे पॉझिटिव्ह डिग्री, तिसरा आहे नन ऑफ द डिग्रीज आणि चौथा आहे कंपॅरेटिव्ह डिग्री। विद्यार्थी मित्रांनो आपण ॲज स्लाय ॲज याकडे आपण जर आपलं अटेन्शन फोकस केलं तर लक्षात येईल की ॲज स्लाय ॲज हे स्ट्रक्चर आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री मध्ये आढळून येतं। म्हणजेच दिलेलं वाक्य हे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये आहे म्हणजेच आपला ऑप्शन नंबर 2 इज द आन्सर। ठीक आहे, पुढचं पाहू। राजू इज द डॅश बॉय इन आवर क्लास। आता खाली लिहिलेल्या उदाहरणावरून लक्षात येईल की तो कोणचा बॉय आहे। याच्यामध्ये टॉलर, टॉल, टॉलेस्ट अँड मोर टॉलर अशा प्रकारचे 4 उदाहरणं दिलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो ऍक्च्युली असं म्हणायचं आहे या वाक्यामध्ये की राजू हा वर्गातील सर्वात उंच मुलगा आहे। सर्वात उंच मुलगा आहे असं म्हणतो म्हणजेच आपण सुपरलेटिव्ह डिग्री फॉर्म शोधतो आहे। मग आपल्याला दिलेले आहेत उदाहरणं ऑप्शन नंबर 1 टॉलर हे लागू होत नाही कारण ते कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर्म आहे। टॉल हा पॉझिटिव्ह डिग्री फॉर्म आहे। टॉलेस्ट हा सुपरलेटिव्ह डिग्री फॉर्म आहे आणि इथे आपल्याला टॉलेस्ट बॉय अशा प्रकारचं आपण सुपरलेटिव्ह डिग्री मधलं ऍडजेक्टिव्ह वापरल्यानंतर हे वाक्याचा जो अर्थ आहे तो पूर्णतः लागतो। काय वाक्य होतंय? राजू इज द टॉलेस्ट बॉय इन आवर क्लास। राजू वर्गातील सर्वात उंच मुलगा आहे। ठीक आहे, नेक्स्ट सेंटेन्स फाइंड ए रॉंग पेअर ऑफ कंपॅरिझन। खाली 4 उदाहरणं दिलेली आहेत। 4 उदाहरणांमधल्या ज्या जोड्या आहेत प्रत्येक ऑप्शन मध्ये त्या ऑप्शन मधली कोणची जोडी चूक आहे ते आपल्याला शोधायचं आहे। पाहूयात। पहिली जोडी आहे गुड, त्याचा कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर्म आहे बेटर म्हणजे हे बरोबर आहे। केअरफुल चा जो डिग्री फॉर्म कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर्म आहे तो आहे मोर केअरफुल, सो दिस इज ऑल्सो करेक्ट।
तिसरा आहे स्वीट. त्याचा इथं जो फॉर्म दिला आहे कंपॅरेटिव्ह डिग्रीचा तो आहे मोर स्वीट. ऍक्च्युली तो पाहिजे होता स्वीटर. म्हणजेच आपलं हे उदाहरण नंबर 3 हे रॉंग पेयर आहे. चौथी पेयर स्मॉल स्मॉलर ही बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला उदाहरण नंबर 3 हे आपलं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलेलं तुम्हाला समजत असेलच अशी आशा आहे. आपण वळतो आहोत पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट ए करेक्ट सेंटेन्स ऑफ पॉझिटिव्ह डिग्री इन द ऑप्शन्स. म्हणजे उदाहरण प्रश्नामध्ये असं सूचना आपल्याला प्राप्त आहे की दिलेल्या 4 ऑप्शन्स मध्ये कोणचं उदाहरण हे अगदी योग्य पॉझिटिव्ह डिग्रीचं उदाहरण आहे. वाक्य पाहूयात आपण. बिल गेट्स इज द रिचेस्ट मॅन इन द वर्ल्ड. तुम्हाला ओळख असेल बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. विसरू नका विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो आहोत पॉझिटिव्ह डिग्री. इथं सुपरलेटिव्ह डिग्री असल्यामुळे हे आपलं ऑप्शन नव्हे. उदाहरण नंबर 2 बिल गेट्स इज रिचर दॅन एनी अदर पर्सन इन द वर्ल्ड. तर रिचर अँड दॅन हे आपल्याला दर्शवतं आहे. इट इंडिकेट्स दॅट द गिवन सेंटेन्स इज इन कंपॅरेटिव्ह डिग्री. त्यामुळे ही उदाहरण आपल्याला लागू नाही. उदाहरण नंबर 3 बिल गेट्स इज ॲज रिच ॲज एनी अदर मॅन इन द वर्ल्ड. आता पहा, ऍक्च्युली बिल गेट्स जगातील सर्वात श्रीमंत आहेत. त्यामुळे बिल गेट्स इज ॲज रिच ॲज एनी अदर मॅन इन द वर्ल्ड याचा असा अर्थ होईल की बिल गेट्स हा जगातील अनेक श्रीमंतांपैकी एक श्रीमंत आहे. परंतु असा अर्थ नाही आपल्याला घ्यायचा आहे. वाक्य आहे बिल गेट्स इज द रिचेस्ट मॅन इन द वर्ल्ड. मग त्या याला अनुसरून त्या वाक्याचा जो मूळ गाभा आहे तो बदलून न देता पॉझिटिव्ह डिग्री मध्ये कसं लिहिता येईल तर ते असं लिहिता येईल. नो अदर पर्सन इन द वर्ल्ड इज ॲज रिच ॲज बिल गेट्स. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर 4 इज आवर ऑप्शन. हे 4 नंबरचं जे ऑप्शन आहे ते या वाक्याचं उत्तर आहे, ऑप्शन आहे. दॅट्स गुड. पुढचा प्रश्न पाहूया. सिलेक्ट ए करेक्ट ऑप्शन ऑफ ऍडजेक्टिव्ह ऑफ कंपॅरिझन. खाली पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह असे डिग्री कंपॅरिझनचे ऍडजेक्टिव्हच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यामधली जी करेक्ट जोडी आहे, जी योग्य जोडी आहे ती आपल्याला शोधायची आहे. पाहूयात. पहिला आहे ऍक्टिव्ह, ऍक्टिव्हर, ऍक्टिव्हेस्ट. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस ऍक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे त्याचा कंपॅरेटिव्ह फॉर्म मोर ऍक्टिव्ह आणि सुपरलेटिव्ह फॉर्म हा मोस्ट ऍक्टिव्ह होतो. म्हणून ही जी जोडी आहे, हे मॅचेस आहे ते चूक आहे. दुसरं पाहूया. नंबर 2 वेल, वेलर, वेलेस्ट. ही सुद्धा चुकीची जोडी आहे. तिसरी पाहूया. तिसरी आहे लिटल, मोर, मोस्ट. ही चुकीची जोडी आहे, हे तुम्हाला समजतच आहे. लिटल, लेस, लिस्ट अशा प्रकारचं हे जर उदाहरण असतं, हे जर ऑप्शन असतं तर ते आपलं कदाचित बरोबर ऑप्शन ठरू शकलं असतं. ही चूक जोडे असल्यामुळं हे आपलं ऑप्शन हे योग्य ऑप्शन नव्हे. पाहूयात पुढचं ऑप्शन. थीन, थीनर, थीनेस्ट. हे मात्र सर्वात योग्य असे जोडी असलेले ऑप्शन आहे. त्यामुळं आपल्याला ऑप्शन नंबर 4 इज द आन्सर. ऑप्शन नंबर 4 हे 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सेंटेन्स नंबर 6. काय सेंटेन्स नंबर 6? आय हॅव ए स्मॉल टीव्ही. आय प्रेफर ए -1. आपल्याला बिग हा ऍडजेक्टिव्हचं योग्य कंपॅरेटिव्ह डिग्रीचं रूप तिथं वापरायचं आहे. म्हणजे प्रश्न काय आहे तो लक्षात घ्या.
प्रश्न असा आहे की माझ्याकडे छोटा टीव्ही आहे, मला या टीव्ही पेक्षा मोठा टीव्ही घ्यायचा आहे. पहा, कंपॅरिझन आहे टीव्ही एक्स अँड टीव्ही वाय जो घ्यायचा आहे. ज्यावेळेस कंपॅरिझन असतं विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस पॉझिटिव्ह डिग्री अँड कंपॅरेटिव्ह डिग्री ऍप्लिकेबल असतात. या वाक्याचा जो एकूण अर्थ आहे त्या अर्थाला आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री वापरावी लागणार आहे. आय हॅव अ स्मॉल वन अँड आय वुड लाईक टू गो फॉर ए बिगर वन. बऱ्याच वेळा कन्फ्युजन होईल की इथं स्मॉल लिहिलेलं आहे, मी तुम्ही बिग लिहू का? तर स्मॉल आणि बिग हे कंपॅरिझन दाखवत नाहीत. कंपॅरिझन दाखवतात बिगर, राईट? बिगर म्हणजे दोन टीव्ही, एक टीव्ही जो प्रेझेंटली आहे आणि एक टीव्ही जो यायचा आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये कंपॅरिझन साठी आपल्याला फ्रेज वापरावी लागणार आहे बिगर दॅन. ठीक आहे, मग पाहूयात ते कुठं आहे. ते इथं आहे, ऑप्शन नंबर 1 बिगर. दुसरा आहे मोर बिग, अशा प्रकारचं ऑप्शन नसतं. बिग हे ऍप्लिकेबल ऍक्शन नाही आणि स्मॉलर हेही ऑप्शन नाही. आपल्याला बिगचं योग्य रूप इथं वापरायचं होतं आणि ते होतं ए बिगर वन. ठीक. नेक्स्ट सेंटेन्स, चंदन इज मोर हँडसम दॅन सुरेश. चंदन हा सुरेश पेक्षा जास्त हँडसम आहे. हे आहे विधान. या विधानाला अनुसरून खालचे जे 4 उदाहरणं आहेत त्या 4 उदाहरणामधून कोणचं पॉझिटिव्ह डिग्रीचं योग्य सेंटेन्स, योग्य विधान आहे ते आपलं शोधून काढायचंय. पहा, वाक्य काय आहे, चंदन इज मोर हँडसम दॅन सुरेश. म्हणजे चंदन हा सुरेश पेक्षा जास्त हँडसम आहे. हे विधान आहे. हे आपल्याला याच्या अर्थाला धक्का लावायचा नाही, परंतु ह्याच पॉझिटिव्ह डिग्री मधलं जे रूपांतर असेल ते कोणतं करेक्ट असेल दिलेल्या 4 उदाहरणांपैकी ते आपल्याला पाहायचं आहे. पहिलं पाहूया, चंदन इज ऍज हँडसम ऍज सुरेश. पहिलं विधान असं म्हणते की चंदन इज ऍज हँडसम ऍज सुरेश, म्हणजे चंदन हा सुरेश इतकाच हँडसम आहे. तर हे विधान आपल्या मूळ विधानाशी विसंगत आहे, त्यामुळे हा ऑप्शन नाही. नेक्स्ट ऑप्शन, सुरेश इज नॉट ऍज हँडसम ऍज चंदन. तर ऑप्शन नंबर 2 हे आपलं ऑप्शन आतापर्यंत आहे, कारण आपण जे म्हटलं होतं की चंदन इज मोर हँडसम दॅन, तेव्हा ज्यावेळेस त्याचं आपण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करतो त्यावेळेस दोन्ही जे त्यातले नाउन्स आहेत त्याची आपण त्याच्या जागेची अदलाबदल करावी लागत असते. त्याप्रमाणे आपण या दुसऱ्या ऑप्शन मध्ये दिसत आहे, सुरेश इज नॉट ऍज हँडसम ऍज चंदन. हे ऑप्शन निश्चित आहे. तिसरं उदाहरण आपण चेक करूयात, सुरेश इज ऍज हँडसम ऍज चंदन. इथं पुन्हा काय म्हटलं गेलंय की सुरेश हा चंदन इतकाच हँडसम आहे. तर हे मूळ विधानाशी विसंगत आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 रॉंग आहे. ऑप्शन नंबर 4 पाहू, चंदन इज नॉट ऍज हँडसम ऍज सुरेश. चौथं उदाहरण असं म्हणतंय की चंदन हा सुरेश इतका हँडसम नाही. तर हेही उदाहरण मूळ उदाहरणाशी विसंगत आहे. त्यामुळं आपलं जे उत्तर आहे, योग्य जो पर्याय आहे तो आहे दुसरा, सुरेश इज नॉट ऍज हँडसम ऍज चंदन. फॉलोड, समजलंय? पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. पुढचं उदाहरण आहे, कोकोनट ट्री इज डॅश नीम ट्री. ऑब्विसली कोकोनट ट्री आणि नीम ट्री याच्यामध्ये तुलना आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्यावेळेस 2 ऑब्जेक्टमध्ये, 2 वस्तूंमध्ये, 2 झाडांमध्ये, 2 व्यक्तींमध्ये जेव्हा तुलना असती 2 मध्ये, त्यावेळेस एक तर पॉझिटिव्ह डिग्री किंवा कंपॅरेटिव्ह डिग्री इथे ऍप्लिकेबल असते, लागू असते. सुपरलेटिव्ह डिग्रीसाठी एकास अनेक अशा प्रकारचं त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन लागतं. इथं कोकोनट ट्री आणि नीम ट्री या 2 ट्रीज मध्ये कॉम्बिनेशन असल्यामुळे एकतर आपल्याला पर्याय कंपॅरेटिव्ह डिग्रीचा किंवा पॉझिटिव्ह डिग्रीचा उपलब्ध आहे. पाहूयात आपल्याला इथं काय घालता येईल. पहा, पहिला पर्याय आहे टॉलर दॅन, दुसरा आहे मोर टॉल, तिसरा आहे टॉलेस्ट दॅन आणि चौथा आहे ऍज टॉल ऍज. कोकोनट ट्री आणि नीम ट्रीच्या उंचीकडे पाहता
आपल्याला दिलेल्या 4 उदाहरणामधून हे लक्षात येईल की कोकोनट ट्री हा नीम ट्री पेक्षा जास्त उंच असतो. म्हणून आपल्याला उदाहरण नंबर 1, कोकोनट ट्री इज टॉलर दॅन नीम ट्री, अशा प्रकारचं ऑप्शन नंबर 1 हे आपला करेक्ट पर्याय आहे. पुढचं उदाहरण पाहूया. नो अदर बॉय इन द क्लास इज ॲज स्ट्रॉंग ॲज बजरंग. वाक्य काय आहे, त्याचा अर्थ नेहमी लक्षात घ्या. अर्थ लक्षात घेतल्याने आपल्याला योग्य तो पर्याय निवडण्यास फार सहाय्य होतं, खूप मदत होती. पाहूयात. वाक्य आहे की क्लासमधील दुसरा कोणताही मुलगा बजरंग इतका ताकदवान नाही. ॲज स्ट्रॉंग ॲज, ॲज स्ट्रॉंग ॲज. आता आपल्याला हे दिलेलं वाक्य आहे, या वाक्याला जुळणारी कोणची डिग्री फॉर्म आहे तो आपला शोधून काढायचा आहे. मुद्दा मी ॲज स्ट्रॉंग ॲज अंडरलाईन केलेला आहे. पहा, ऑप्शन आहेत कंपॅरेटिव्ह डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री अँड नन. कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये स्ट्रॉंगर दॅन या प्रकारची शब्दरचना लागते, ती इथं नाहीये, त्यामुळं ऑप्शन नंबर 1 नाही. पॉझिटिव्ह डिग्री मध्ये ॲज स्ट्रॉंग ॲज ही शब्दरचना असती, त्यामुळं आपलं उदाहरण नंबर 2 बरोबर आहे. उदाहरण नंबर 3 आहे सुपरलेटिव्ह. सुपरलेटिव्ह मध्ये स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल अशा प्रकारचं शब्दरचना असती, ती इथं नाही, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 लागू नाही आणि ऑप्शन नंबर 4 लागू नाही. आपल्याला 4थ्या प्रश्नासाठी पर्याय क्रमांक 2 ऑप्शन नंबर 2 ऍप्लिकेबल आहे, पॉझिटिव्ह डिग्री. तर हे दिलेलं वाक्य हे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये आहे. आजचा शेवटचा प्रश्न. These two pens are my favorite, but the red one is dash favorite. पुन्हा पहा, दिलेलं वाक्य काय आहे पहा. विधान असं आहे की हे 2 पेन माझे विशेष आवडते आहे, परंतु त्यापैकी जो लाल पेन आहे तो माझा सर्वात जास्त आवडता पेन आहे, अशा प्रकारचं वाक्य आहे. म्हणजेच या 2 पेन मध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये तुलना केलेली आहे. त्यामुळं या ओपन फिलअप मध्ये, रिकाम्या जागेमध्ये आपल्याला काय भरावं लागणार आहे? मच भरावं लागेल का? बिलकुल नाही. मेनी नाही. मोर येस. इज आपलं काय असं म्हणावं लागेल की दीज 2 पेन्स आर माय फेवरेट बट द रेड वन इज मोर फेवरेट. आणि मोस्ट हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं रूप आहे, ते आपलं ऍप्लिकेबल नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 5 चा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 मोर. मोर हा कंपॅरेटिव्ह डिग्रीला सूट होणारा ऍडजेक्टिव्ह आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे उदाहरण. हे उदाहरण तुम्हाला निश्चित प्रश्नपत्रिका, स्कॉलरशिपच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येणाऱ्या डिग्री ऍडजेक्टिव्ह किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीज, या डिग्रीज मध्ये ज्यावेळेस आपल्याला वेगवेगळे प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्याचे स्वरूप काय असतं हे लक्षात येण्यासाठी हे 10 प्रश्न तुमच्यावर चर्चा करण्याचा माझा प्रयत्न होता. व्हिडिओ तुम्हाला निश्चित आवडला असेल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. आमच्या चॅनलचे तुम्हाला स्मूथ नोटिफिकेशन मिळण्यासाठी आमच्या चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात आपण एका नव्या टॉपिक बरोबर, एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.